आम्ही नवरा बायको भाग 4 मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. नवरा बायकोंचा एपिसोड खूप लोकांना आवडतोय, अनेक लोक शेअर करतायत, तुम्ही पण शेअर करा. माझी एक रिक्वेस्ट अशी आहे की ज्यांच्या घरामध्ये खरोखरी नवरा बायकोंचे काही प्रॉब्लेम चालू आहेत त्यांनी जर माझा एपिसोड बघितला तर त्यांच्या आयुष्यातलाही त्रास कमी होईल, की निदान त्यांना कळेल की नवरा बायको ही किती व्हॅल्युबल आहे. बरं, आता वाद हा विषय म्हणल्यानंतर आपण तोच सब्जेक्ट आज घेऊयात की नवरा बायकोंमध्ये होणारे वाद कसे थांबले पाहिजेत. तर नवरा बायकोंमध्ये होणारे वाद हे विकोपाला गेल्यानंतरनं घटस्फोटापासून ते अगदी वाईट स्वतःचं करून घेण्यापर्यंतसुद्धा आपण पेपरला वाचत असतो आणि न्यूजमध्ये ऐकत असतो. मग मला सांगा की तुम्ही तुमचं वाईट करण्यासाठी लग्न केलं आहे का हो? तुम्ही तुमचं कायमस्वरूपी वाईट करून घ्यायला या पृथ्वी तलावर असं म्हणतात की हजारो योनींमधून तुमचा जन्म होतो, म्हणजे तुम्ही हजारो योनी क्रॉस करून येता आणि तेव्हा तुमचा जन्म होतो असं आपल्याला माहिती आहे. मग तुम्ही हे वाईट करून घेण्यासाठी आलात का? नाही तर नवरा बायकोंनो तुम्ही पहिल्यांदा तुमच्यातले वाद बंद करायचं. हा एपिसोड ऐकल्यापासून तुम्ही नवरा बायकोमधले वाद बंद कराल, कारण रागराग चिडचिड वादविवाद भांडणं करणे म्हणजे आपण आपल्या आयुष्याची राखरांगोळी करणं. अग्नी पेटल्यानंतरनं आग आपल्या अंगालाही नको वाटते, पण पाण्यात पाय सोडून गार आपल्याला बरं वाटतं. म्हणजे लक्षात ठेवा, गर्दी गोंगाटापेक्षा आपल्याला शांतता महत्त्वाची आहे. चिडचिड वादविवाद भांडणे यापेक्षा घरामध्ये शांतता महत्त्वाची आहे. पेटलेल्या आगीपेक्षा गारवा देणारा वाऱ्याची झुळूक आणि गार असं पाणी आपल्यासाठी आवडतं. मग हाच फॉर्म्युला आपण आपल्या घरामध्ये काय करायचा आहे की नवरा बायकोनी जर कोणत्या विषयावरनं भांडणं झालीच तर काय करायचं, तर हा फॉर्म्युला माझ्या आईनी मला सांगितला होता की बाळा, तुझ्यासमोर कोणी ओरडत असेल, रागवत असेल, चिडलेला असेल, तो आग आहे हे समज. तू पेट्रोल रॉकेल बनू नकोस, तू पाणी बन. जर तू पेट्रोल रॉकेल बनलास किंवा तू आग बनला आणि तो आग आहे तर दोन्ही जळून भस्मसात होणार. बरोबर आहे, कारण दोन आगी एकत्र आल्यानंतर एकमेकांना जाळून टाकतात. तसं तुझं आयुष्य हे खूप मौल्यवान आहे, त्यामुळे तुला पाणी बनायचं आहे. पाणी असेल तर ते आग विझवून त्याला शांत करू शकतोस. हा फॉर्म्युला तुम्हा नवरा बायकोंना वापरायचा आहे. कारण एक लक्षात ठेवा, तुमच्यावरती जसा देश चालू आहे, देशाचा कारभार चालू आहे. मागच्या सगळे एपिसोड ज्यांनी नाही ऐकले ना त्यांनी ऐकायचं की नवरा बायकोंच्या या तुमच्या आयुष्यावरती तुम्ही जे जगताय त्याच्यावरती भारत देश चाललाय. तो कसा चाललाय मागीचे 3 एपिसोड्स ऐका, पुन्हा मी ऐकवत नाही कारण पुढचा विषय घ्यायचा आहे. तसं तुमच्या घराचाही कारभार अरे नवरा बायकोंनो तुमच्यामुळे चालू आहे. ते घरात जे बाळ रांगतंय, जे बाळ शाळेत जाते, जे बाळ कॉलेजमध्ये जाते, ते आज कुणाकडे बघून जगते? शिक्षकाकडे का वॉचमनकडे का शेजारपाजाऱ्यांकडे का आजूबाजूच्या कुठल्या मित्रमैत्रिणींमुळे का नातेवाईकांमुळे? अरे तुमच्याकडं बघून जगते ते बाळ. बरोबर आहे. त्यामुळे बेसिक लक्षात घ्या की नवरा बायकोंचे वाद हे त्रासदायक ठरू शकतात आपल्या बाळासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या जीवनासाठी. त्यामुळे लक्षात ठेवा, वादविवाद भांडणं चिडचिड हे आपल्या आयुष्यासाठी हानिकारक ठरू शकतं, आपल्या कुटुंबासाठी हे घातक आहे. मग याचा उपाय काय करायचा? तर पहिली गोष्ट की घरात चिडचिड वादविवाद नवरा बायकोंची होत असेल, दोघं भांडू नकात. एक जण शांत राहा, समोरच्याला संपूर्ण बोलू द्या. अरे किती वेळ बोलणार आहे? त्याच्या मनातलं जोपर्यंत बाहेर पडत नाही तो बोलत 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 राहणार आहे. मग त्याच्या शब्दाचा आणि त्याच्या मनातल्या कचऱ्याचा साठा बाहेर तर पडू द्या. तो बाहेर पडल्यावरच तो शांत होणार आहे. तुम्ही अजिबात चिडू नका. नवरा जर चिडला आहे तर बायकोनी पूर्ण ऐकून घेऊन मग उत्तर द्या. आत्ता सध्या काय होतं आहे की आपण एकमेकांचं ऐकत नाही. हा बोलला की तो बोलला की हो, असं करून नवरा बायकोंमध्ये वाद वाढतात. त्यामुळे ऐकणाऱ्याची भूमिका जो बाळगतो तो सुखी राहतो. मग तुम्हाला ही गोष्ट अशी समजली पाहिजे की माझं जर चांगलं व्हायचं असेल
तर मला माझ्या घरामध्ये शांतता नांदायची असेल तर एकाने बोलावं, दुसऱ्याने ऐकावं, त्याचं बोलणं पूर्ण बोलण्याचा कोठा संपू दे, त्या नवऱ्याचा किंवा बायकोचा. मी काय करतो? सगळीकडे तेच आहे. घरोघरी मातीच्या चुली, थोडं कमी आणि जास्त. नवरा बायकोंचे वाद दोघांमुळे कधीच होत नसतात, खूप कमी असतात. भाऊजय, नणन, भाऊ, मेहुणी, सासू, सून, घरात आई बाबा ह्या आणि त्यानंतर घरातली जी चिल्ली पिल्ली पोरं, याच्यामुळेच वाद होत असतात नवरा बायकोंचे सर्वात जास्त. आणि 10-15% मग आमच्या नवऱ्याचं कुठं बाहेर अफेअर आहे, व्यसनच करतोय, मोबाईलवर जास्त आहे, कोणाशी तर फोनवर जास्त बोलतोय, हे 10-15% बाकी 80-85% मी मगाशी सांगितलेली उदाहरणं. 100% बायकोला नवऱ्याचा भाऊ आवडतच नसतो. आलं लक्षात? भावजय तर अजिबात नाही. दुसरी गोष्ट, नणन भावजय हा तर सगळीकडे, सासू सून तर प्रश्न कधी न सुटणार आहे. बरेच उपाय काढण्याचा प्रयत्न केले, पुढच्या एपिसोडमध्ये येतील. मग हे न सुटणाऱ्या प्रश्नांनी रोज भांडत बसण्यापेक्षा तुम्ही जरा संयम बाळगा आणि एकमेकांमधले वाद कमी करण्यासाठी कुणीतरी शांत राहा. कधीही लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्यावरती ते घर चाललेलं आहे. तुमच्या घराला तुमच्या दोघांची नावं लागली आहेत, म्हणजे तुम्ही नवरा बायको म्हणजे तुम्ही तुमच्या घराचे भक्कम खांब आहात. सर्कशीचे ते 4 जर खांब निघाले तर बारके छोटे 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 जे खांब आहेत त्यांचा काय उपयोग आहे का? अजिबात नाही. त्याप्रमाणे तुम्ही आता लक्षात ठेवायचं आहे की घराचे मूळ तुम्ही 4 महत्त्वाचे भक्कम असे पहारेकारी आणि मूळ तुम्ही एक भक्कम पॉवरफुल त्याचे सपोर्टर्स आहात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की घरात वादविवाद भांडणं होताना काय करायचं आहे की नामस्मरण करायला चालू करा. स्वामी, समजा नवरा चिडला तर बायकोनी स्वामींचं, श्री स्वामी समर्थ, महालक्ष्मी, कुठलाही देव असला तर त्याचं नामस्मरण चालू करा. बरं, इन केस अजूनही तुम्हाला एक उपाय सांगतो की खूप वादविवाद भांडणं घरात चालू असतील तर सरळ घरामध्ये यूट्यूबवरती गायत्री मंत्र लावा, कुठला तरी मंत्र लावा. अगदीच नाही तर चित्रपटांची गाणी अशी मंद स्वरामध्ये चालू ठेवा. याचा फायदा काय होतो माहिती आहे का? म्युझिक थेरपी माणसावरती होते. माणसाला म्युझिक खूप आवडतं, माणसामध्ये म्युझिकली इफेक्ट जास्त होतो. त्यामुळे बेसिक लक्षात घ्या की आपल्याला घरातील सर्व व्यक्ती जे आहेत त्या घरातल्या सर्व व्यक्तींचं चांगलं होण्याच्या दृष्टीने म्युझिक थेरपी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून सकाळी उठल्यानंतरनं आपल्या गायत्री मंत्र लावायचा आहे. यूट्यूबवरती तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम लावू शकता, ललिता सहस्त्रनाम लावू शकता, गायत्री मंत्र लावू शकता. ह्याचा फायदा भरपूर होतो. कारण काय माहिती आहे का? बघा, लहान बाळाचं उदाहरण घ्या. लहान बाळाला तो बाळ रडतंय, खूप रडतंय. तुम्ही माइंड डायवर्ट करायला काय करता? यूट्यूबवर कुठलं तरी गाणं लावता, टा 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 टा. बाळ एकदम, मग त्याचा बाळाचा मूड चेंज होतो. असं खुळखुळा वाजवतो, त्या बाळाचा मूड चेंज होतो. म्हणजे त्याला काही पोटात दुखतं आहे किंवा काय पाठीत दुखतं आहे, त्याचं चेंज, त्याचा ब्रेन पॅटर्न चेंज होतो आणि म्युझिकली तो कनेक्ट होतो. त्यामुळे लहान मुलांना गाणी आवडतात, मोबाईलवरती लावली किंवा रेडिओवरती लावली, त्यामुळे त्यांचा माइंड चेंज होतो. मग हीच तर थेरपी नवरा बायकोंनी करायची. एक लक्षात ठेवा, तुम्ही नवरा बायकोंना जर सुखी आणि छान राहायचं असेल तर एकमेकांना नक्की थोडा थोडा का होईना वेळ द्यायला चालू करा. सुरुवात सकाळच्या चहापासूनही करू शकता. सकाळचा चहा याच्यापासून तुम्हाला सुरुवात करणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला तुम्ही एकत्र चहा घेता, एकत्र जेवण करता, एकत्र पेपर वाचता, एकत्र कुठे फिरता, तेव्हा नवरा बायकोंमध्ये बॉन्डिंग राहतं. हे आम्हाला वेळ देत नाही, सगळ्या घरात ऐकू येतं. ही काय घरात आमच्या मनासारखं करतच नाही, हिला काही कळतच नाही, हे सगळे कॉमन वाक्य आहेत. त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा, घरोघरी मातीच्या चुली हा विषय असल्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की एकमेकांना नक्की वेळ द्यायला चालू करा. याचा फायदा तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला होणार आहे. आणि एक लक्षात ठेवा की दुनिया गेली तेल लावत, बायकोला नवराच असतो, नवऱ्याला बायकोच असते.
कुणीही येत नाही. तुम्हाला जर बघायचं असेल तर नवरा बायकोंचं नातं आणि नवरा बायकोंचं बॉन्डिंग किती महत्त्वाचं आहे ह्याचं जर तुम्हाला उदाहरण बघायचं असेल ना, की मला बायको ही चांगली हेल्दी आणि आयुष्यभरासाठी का पाहिजे आणि मला चांगला नवरा हेल्दी आणि दीर्घायुष्य नवरा मला का पाहिजे याचं जर तुम्हाला उदाहरण बघायचं असेल तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच बघा. हॉस्पिटलमध्ये जा, ICUमध्ये जा. ICUमध्ये तुम्हाला दिसेल की जो एक म्हातारा माणूस तिथे असेल किंवा तरुणा माणूस असेल, तो झोपलेला आहे, त्याच्या उशाशी त्याची बायको असते किंवा आई असते. लक्षात ठेवा, कुठलाही मित्र नसतो. ही रात्रीची गोष्ट सांगतो. दिवसा नातेवाईक येतील, मित्रमंडळ येतील, ऑफिसमधले भेटायला येतील, रात्री झोपायला, औषध द्यायला आणि तुमची काळजी घ्यायला आणि त्या डॉक्टरांची माझा नवरा कधी बरा होणार हे विचारणारी तुमची फक्त बायको असते, बायको असते, बायको असते. आणि बायकोनीसुद्धा हे लक्षात ठेवायचं, तुमचं कितीही मोठं गणगोत असू दे, तुम्ही बरे व्हा म्हणून देवाला प्रार्थना करणारा तो तुमचा नवरा असतो, नवरा असतो आणि नवराच असतो. त्यामुळे नवरा बायकोचं जे रिलेशन आहे, बॉन्डिंग आहे, ते परमेश्वरांनी निर्माण केलेलं आहे. त्याला तोडण्याचं किंवा त्याचा तोडण्याचा प्रयत्न करणं म्हणजे तुम्ही आत्महत्येसारखं महापाप करण्यासारखं आहे. आत्महत्या म्हणजे महापाप आहे. तो पापी होतो, त्याला पुढे जन्म मिळत नाही, तो नरकातनं भोगतो. तसं घटस्फोटाला तुम्ही कारणीभूत होणे, घटस्फोट घेण्याचा प्रयत्न करणे, नवरा बायको भांडणं करणे, कोर्ट केस करणे, हे करणे म्हणजे तुम्ही महापाप करताय. कारण परमेश्वरांनी ते जोडले रे. अरे तुम्हाला जन्माला काय तुम्ही मशीनमधनं आला का? CNC मशीनवर तुमचं काही बॉडी डिझाईन झाली का? का तुम्ही साच्यातनं तयार झाला आहे? तुम्हाला त्या परमेश्वरांनी जन्माला दिलं आहे. परमेश्वरांनी तुम्हाला मोठं जन्माला घातलं, शिकवलं, मोठं केलं. आईबाबांच्या आशीर्वादाने तुमचं सगळं लग्न झालं, परमेश्वरांच्या कृपेने लग्न झालं. करता करविता तो परमेश्वर आहे. त्यांनी दिलेला आशीर्वाद म्हणजे तुमचं लग्न, तुमचं अपत्य आणि तुमचा संसार आहे. गृहस्थाश्रम कशाला म्हणला आहे? गृहस्थाश्रम यासाठीच म्हणलेला आहे की तुम्ही ही पिढी पुढे नेली पाहिजे आणि तुम्ही पिढीच जन्माला नाही घातली तर या पृथ्वीचं सगळं वाळवंट होणार आहे, वाळवंट होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला नवरा बायकोचं नातं अखंड करायचं आहे, अभेद्य करायचं आहे आणि कायम भक्कम करायचं आहे. नवऱ्याला बायको आहे आणि बायकोला नवरा आहे. ICUमध्ये गेल्यानंतर बघा, दोघं एकमेकांच्या उशाशी बसलेले दिसतील. असं आहे हे पार्वती आणि शंकराचं नातं, लक्ष्मी आणि नारायणाचं नातं. असं आहे ते विठ्ठल रुक्मिणीचं नातं आहे. लक्षात आलं? त्यामुळे लक्षात घ्या की आपल्याला आपल्या दोघांमधले, नवरा बायकोंमधले संबंध खूप छान ठेवायचे आहेत. भरपूर उपाय आणि भरपूर छान छान माहिती पुढच्या एपिसोडमध्ये मिळणार आहे. एपिसोड बघू नकात, पूर्ण बघा, 10-10 वेळेला बघा आणि जेवढे ग्रुप्स असतील, जेवढे मित्रमंडळ असतील सगळ्यांकडे पाठवा. आपण सगळ्या संसाराचं कल्याण करू आणि घटस्फोट नावाच्या राक्षसापासून आपल्या घरातल्या सगळ्यांना लांब नेऊयात. त्या घटस्फोट नावाच्या राक्षसाला जाळून टाकू. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु. शुभ आशीर्वाद.